धारणी तालुक्यातील तितंबा आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणानंतर आदिवासी विकास विभागाने कठोर भूमिका घेतली आहे। संबंधित दोषी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आश्रमशाळेचे अधीक्षक निलंबित करण्यात आले आहेत। याबाबत आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी सिटी न्यूजशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली। धारणी तालुक्यातील तितंबा आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणाची आदिवासी विकास विभागाने गंभीर दखल घेतली आहे। आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की या प्रकरणात संबंधित दोषी विरुद्ध FIR दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व आश्रमशाळांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच आश्रमशाळांमधील स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आदिवासी प्रकल्प विभागाकडून अधिक काटेकोरपणे देखरेख ठेवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। धारणी तहसीलच्या टिटंबा या ठिकाणी ज्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, त्या विषबाधाच्या प्रकरणानंतर प्रशासनाने काय कारवाई केलेली आहे आणि या संदर्भामध्ये सुद्धा तेथील जे निलंबित जे अधीक्षक आहेत गोडे म्हणून त्यांचं सुद्धा आमरण उपोषण त्यांनी इशारा दिला आहे। या संदर्भामध्ये आपल्या स्तरावरून काय कारवाई करण्यात येईल? संबंधित अधीक्षक आहेत यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी काल एक उपोषणाचा पत्र दिलेलं होतं, परंतु आम्ही त्यांना प्रकल्पाधिकारी यांना पत्र दिलेलं आहे की आपण संबंधित जे कर्मचारी असतील त्यांना आपल्या स्तरावरून उपोषणापासून परावृत्त करावं असं आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे। एकूण असे प्रकरण काय आहे जेव्हा जे आतापर्यंत जी कारवाई झाली आहे या संदर्भात FIR सुद्धा नोंदवण्यात आलेली आहे? किती जणांवर गुन्हे वगैरे दाखल झाले? याच्यामध्ये FIR नोंदवण्यात आलेला आहे, 6 जणांवरती गुन्हा FIR नोंदवण्यात आलेला आहे। यामध्ये अजून म्हणजे किती जणांवर कारवाई करत आहेत? काही चौकशी वगैरे समिती नेमली आहे का की या संदर्भात कारवाई करायला? नाही, आता अजून चौकशी सुरू आहे आमची याच्यामध्ये, कारले यांची चौकशी असते ती सुरू आहे याच्यामध्ये। विद्यार्थ्यांची प्रकृती वगैरे आता तिथे विद्यार्थ्यांची सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती व्यवस्थित आहे। म्हणजे दुसऱ्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला होता आणि आता सध्याची जी व्यवस्था आहे ती ज्या पूर्वी जशी व्यवस्था चालू होती शाळा स्तरावरती तशीच ती जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या प्रकरणात तितंबा आश्रमशाळेचे अधीक्षक गोळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। सध्या ते निलंबनाच्या निषेधार्थ उपोषण करत असून आत्मदहनाचा इशाराही दिला आहे। ते निलंबनात्मक कार्यवाही आहे, ती निलंबनात्मक कारवाई कुठल्याही शासनाच्या नियमावलीत बसणारी नाही आहे। मी कर्तव्यावरून जेव्हा शालेय मुख्यालय आमचे जे काही नियम असतात त्या नियमांना अनुसरून मी माझा पदभार देऊन मी माझा चार्ज देऊन रजा अर्ज लिहून रजेवर मंजुरात घेऊन सही शिक्का देऊन मुख्याध्यापकांचं सर्व प्रक्रिया पार करून मी बाहेर आहे शाळेच्या आणि त्यावेळेला त्या ठिकाणी मी जेव्हा नाही ते करतो त्या ठिकाणी घटना घडते आणि त्या घटनेला मला जबाबदार बनवून आणि आता तर बळीचा बकरा बनवते। म्हणजे एन प्रकारे कुठे काही शोधून आणायचं आणि माझ्या माती मारून द्यायचं असा काहीच प्रकार म्हणजे शक्यताच नाही आहे। आता मी जे हे घोषणा केली ना ते कुठलं माझी क्लिप व्हायरल करणं, मी साध्या मनानं त्यांच्यासोबत संवाद करून आलो होतो। ती क्लिप जर व्हायरल करत असतील, माझं म्हणणं आता असं आहे की त्या व्यक्तीनं प्रत्येक शाळेच्या अधीक्षकासोबत संवाद केलेला आहे, त्या व्यक्तीनं प्रत्येक प्रकल्प कार्यालयाचा प्रत्येक संवाद केलेला आहे। ते सर्वच्या सर्व रेकॉर्ड आता तपासायला हवं, पोलीस प्रशासनानं ते सर्व रेकॉर्ड तपासायला हवं, त्याचे पूर्ण कॉल आता तपासायला हवं, त्याच्यातून काही ना काही निष्पन्न होईल, खरा दोषी सापडून येईल। माझी वैद्यकीय तपासणी 29 तारखेपासून मी बसलेलो 8, 8:30च्या दरम्यान आलेलो होतो। 6 वाजता बसणार होतो पण झेरॉक्स वगैरे करायला मी इकडे निघून गेलो, नेमकी माझी गाडी तिथे ते झाली। तेव्हापासून माझी वैद्यकीय तपासणी झालेली नाही। मी किमान 29 तारखेपासून 8:30 वाजतापासून इथे आमरण उपोषणावर आहे। मी काहीही ग्रहण केलेलं नाही। हे जर सर्वच्या सर्व प्रकार माझ्या माती थोपवायला जर पाहत असतील, पहिली स्टेपच त्यांनी चुकीची घेतलेली आहे की असं निलंबन नसतं की कोणी स्वतः रजा मंजुरात करून दिलेला तो व्यक्ती तिथं नाहीच आहे, त्या तिथे घडणाऱ्या घटनेला त्याला जबाबदार मग त्याच्यात नाही सापडत तर मग कुठून तरी काहीतरी षडयंत्र करून काही माझ्याकडे मंत्र तर नाही आहे की मी अमरावतीत बसून ती मंत्र मारणार आणि तिथे असं काही प्रकार करून इशारा माझा निश्चित आहे मी मागं घेणार नाही आहे जोपर्यंत माझं निलंबन रद्द होत नाही आणि मला त्या विद्यार्थ्यांमध्ये हे पाठवित नाही। याबाबत त्यांना आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून पत्र देण्यात आले असून सुरू असलेली चौकशी पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहितीही अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली आहे। गोडे यांनी जो इशारा दिला आत्मदहनाचा, त्यांनी जो इशारा दिला त्यानंतर प्रशासनाने त्यांना काही पत्र वगैरे देऊन काही सुचवलं?
प्रकल्पाधिकारी यांच्या स्तरावरून त्यांचं निलंबन झालेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही प्रकल्पाधिकारी यांना कळवले तसं त्या बाबतीत आणि त्यांचं जे निलंबन आहे तर त्या संदर्भाने योग्य ती चौकशी तात्काळ करून त्याच्यानंतर निर्णय घेण्यात येईल. तर एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे अशा घटना होतात, विषबाधाच्या घटना होतात, भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून आपल्या आदिवासी विकास प्रकल्पाकडून काय कारवाई करेल? अशा घटना रोखण्यासाठी जसं आपण सांगितलं की अशा घटना घडू नयेत या अनुषंगाने माननीय मंत्री महोदय, आदिवासी विकास मान्य सचिव महोदय, मान्य आयुक्त महोदय यांनी सर्व प्रकल्पाधिकारी आणि अपर आयुक्त यांची बैठक घेतली तातडीने आणि सर्व प्रकल्पाधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत, विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या आरोग्याच्या बाबतीत कशा प्रकारे काळजी घ्यायची आणि त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा प्रकल्पाधिकारी यांना सूचित केलेले की विद्यार्थ्यांच्या स्वच्छता, पिण्याचं पाणी आणि तसे जेवण याच्याकरता विशेषताने लक्ष दिलं पाहिजे. तसेच संबंधित सर्व प्रकल्पाधिकाऱ्यांनी दररोज सर्व मुख्याध्यापक यांच्याशी बोलून या सुविधांचा आढावा घेतला पाहिजे या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. तितंबा आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणानंतर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असून चौकशीचा अहवाल आल्यानंतर आणखीन कोणती पावले उचलली जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पाहत रहा सिटी न्यूज.